हॅलो फ्रेंड्स, डे 11. आज खूप जास्त काम करायचं होतं, सो मी फ्रेश झाल्या कुरडईच्या प्रिपरेशनला घेतलं. कुरडई बनवण्यात खूप जास्त मेहनत आहे, जे कोकणी माणसांना जास्तच माहिती आहे, बिकॉज आमच्या इथे दर उन्हाळ्याला हे सगळं असतं. सो मी ते बनवलं आणि टेरेसवर गेले आणि कुरडया घालून घेतल्या. खूप छान झाल्या होत्या. त्याच्यानंतर जे राहिलेलं पीठ खायची मजा आहे ती कशातच नाही आहे. ते झाल्यानंतर लगेचच मी साबुदाण्याच्या पापड्या करायच्या होत्या, सो त्याचं प्रिपरेशन स्टार्ट केलं आणि पुन्हा एकदा टेरेसवर जाऊन मी त्या पापड्या घालून आले. एवढं ऊन होतं, 9 वाजलेले, स्टील डोकं एवढं तापलं होतं, बट मी पूर्ण करूनच आले. खाली येऊन मी तूप बनवायला स्टार्ट केलं, बिकॉज मला घरचं बनवलेलं तूप जास्त आवडतं. एवढं सगळं बनवल्यानंतर भांडी खूप पडली होती, सो फटाफट भांडी घासून घेतली. त्यानंतर लगेचच मी दुसरी रेसिपी बनवायला घेतली, कारण की मला साबुदाण्याच्या चकल्या बनवायची होती, ऑर्डर होती. सो मी ते बनवायला घेतलं आणि डायरेक्टली मिरचीमध्ये हात घातल्याने मी हात खूप झोंबत होते. स्टील मी ते केलं आणि परत टेरेसवर जाऊन ते बनवून आले. तसं आमचा टेरेसचा व्ह्यू खूप सुंदर आहे. भूक लागलेली, सो फटाफट खाऊन घेतलं आणि लगेचच माझ्या फ्रेंडनी सांगितलेली स्वीट डिशची रेसिपी मी बनवायला स्टार्ट केली. माझं लक्ष नसताना मंजिरीने तिची छोटी पिल्ले वरती नेऊन ठेवली, सो जतीनला ती काढावी लागली. त्याच्यानंतर मग जरीमरी आईच्या जत्रेसाठी गेलो, बिकॉज ओटी भरायची होती. खूप दमलेले, सो घरी येऊन लगेचच झोपले.